जर हे नाही जमलं तर हे क्षेत्र सोडायचं. खरं तर हा निर्णय खूप ब्लंट आहे. आपल्याकडे एक प्लॅन बी असणं गरजेचं आहे त्यासाठी. नाही, पण तेव्हा मी व्यवसाय पण करत होतो. अच्छा. माझं कन्स्ट्रक्शन होतं, माझं हॉटेल होतं. त्याच्यामुळे मी ते सांभाळून मला जेवढे प्रयोग करता येत होते, नाटकं करता येत होती, ते मी करत होतो. ओके. आणि आतासारखं त्यावेळेस मोबाईलही नव्हता, काही नव्हतं. लँडलाईनवरती वगैरे असं सगळं ते काम चालायचं. सतत टेन्शन, आपण हॉटेल तिकडे कोणावर तरी सोपून आलोय, तिथं काही होणार नाही ना भानगडी. ते कारण खाण्याचा व्यवसाय म्हटल्यानंतर तिथे काही कुठली गोष्ट घडायला नको बरोबर. आणि बिझनेस आहे तर ते कन्स्ट्रक्शनला कसं असायचं की एक आठवड्याचा प्लॅन दिला त्यांना की तेवढं ते होणार, ते करू शकतात. पण ते गोष्टी करूनच मी करत होतो. आणि मी 2005ला ऍक्च्युली सगळं सोडलं. सगळं काम बिझनेस कम्प्लीट 2005ला मी बंद केला की म्हटलं याला काही रिटायरमेंट नाही ना. बरोबर. किती वर्ष करत राहा तुम्ही, मरस्तोवर ते करू शकता, त्याला काही असं हे नाही बिझनेसला. त्यामुळे 2005ला मला एक मालिका आली तर ती करण्यासाठी म्हणून मी. कोणती मालिका? ती सोनियाचा उंबर. सोनियाचा उंबर. मग तेव्हा तुम्ही हे बिझनेस पूर्ण सोडून दिले? सगळे बंद केलेले होते आणि 2 महिन्यांनी मला ही मालिका ऑफर झाली. पण ऍक्च्युली बिझनेस म्हणजे हॉटेल इंडस्ट्री म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन म्हणा, हे आपल्याला चांगले पैसे कमवून देऊ शकतात, देतात. मग सर ते हातातलं येतंय ते छान सोडून अभिनय क्षेत्र, जिकडे अनस्टेबल आहे ही फील्ड, आपल्याकडे आज काम आहे उद्या नाही परवा परत आहे, किंवा पैसे त्या अकॉर्डिंगली, हा निर्णय मला सांगा त्यावेळी तुम्हाला घेताना जरा दडपण होतं नव्हतं? नाही, पण 25-30 वर्ष तेच केलेलं आहे. आता काय किती करायचं त्याला सुद्धा. मग आता आवडीचं काहीतरी करूयात ना. बरं, गंमत अशी आहे ना की आज असं घडलं की उद्यापासून मला काही काम नाही, मी परवापासून हॉटेल सुरू करेन लगेच. वाह, क्या बात आहे. हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा आहे? परवापासून मी हॉटेल सुरू करेन ना. ते मी करू शकतो कधी. पण हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा येतो सर? आता जरा भीती असते ना की हातातलं काम सोडावं का? नाही, काय अशी भीती वगैरे काय वाटायचं काही कारण नाही. कारण तुमच्या नशिबात आहे तेवढंच तुम्हाला ते मिळणार आहे. नाहीतरी एक मोठी मालिका दिल्यानंतर कितीतरी महिने मी घरीच बसलो ना. हो की नाही? असं मला कुठली भूमिका नाही चांगली आली. मी कॅमिओ केले 1-2, पण त्याच्यात काही मी रमलो नाही फारसा. पण आता कुठेतरी संबंध पण चांगले ठेवायचेच असतात सगळ्यांशी. हो की नाही? आपल्याच फील्डमधली लोक आहेत. प्रेमाने कोणतरी विचारतं की सर काही नाही, 1 महिन्याचाच कॅमिओ आहे, पण तुम्ही पाहिजे मला. ठीक आहे, आपण करतो ते. हो की नाही? आणि मी मुळात तिथे ना, म्हणजे मला घरचे पोहे नाही आवडत, मला शूटिंगचे पोहे जास्त आवडतात. खरं सांगायचं तर. माझी बायको सुगरण आहे. हो, पण का माहित नाही, किंवा आई माझी सुगरणच होती. पण ते शूटिंगचे पोहे मला फार आवडतात. म्हणजे मी कधीतरी गमतीने म्हणतो की घरातले पोहे ना घेऊन बाहेर चौकात जाऊन खायचे आपण, ते जास्त टेस्टी लागतात. का याचं कारण असं आहे ना की ते वातावरणात रमायला आवडतं. करेक्ट.